वया कलीचे दोष वागविती जगी निभ्रांत भक्ती लेने लेवोनिया विचरती माया लाघवी मनोनिया सामर्थ्य अंगी वागविती जगी निभ्रांत निळा म्हणे संदेह नाही निळा म्हणे संदेह नाही यदर्थी काही त्रिसत्य मनोनिया सामर्थ्य अंगी वागविती जगी निभ्रांत विठ्ठला विठ्ठला यदक्षरं मनाखेयम् आनन्दं मज केवलम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातमदैवतमाश्रये यत्कृपालवमात्रेण महिषो वेदपारगः ज्ञानेश्वरं तमाचार्यं वन्दे बद्धाञ्जलिर्मुदा। अनंत कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्वज्ञ सर्वगुण संपन्न सर्वशक्तिमान सच्चिदानंद करुणा वरुणालय त्या भगवंताची असीम कृपा महाराष्ट्रावर। महाराष्ट्र ही संतांची खान आहे, संतांची भूमी आहे। उत्तर प्रदेशामध्ये भगवंताचे अवतार झाले म्हणून उत्तर प्रदेशाला देवभूमी म्हणतात, महाराष्ट्राला संत भूमी म्हणतात। देव सर्व सुखाचा आगर आहे, पण देवाला देवाचं सुख भोगता येत नाही म्हणून तो संतांची सेवा करून संतांचं सुख भोगतो। संतांचे सुख झाले या देवा म्हणून सेवा खरी त्यांची। आणि त्यामध्ये विशेषत्वानं आज पहिल्या वेळेस इथं कार्यक्रमाचा या आश्रमावर या मंदिरामध्ये या पवित्र भूमीमध्ये आणि शास्त्री महाराज इथं आल्याबरोबर उभं राहिल्याबरोबर आसाराम महाराजाला विचारा, मी अभंग घेणार होतो, जळते संचित ऐसी आहे धर्मनीत माझ्या विठोबाचे पाय। पण देवाच्या चिंतनापेक्षा संतांचं चिंतन करावं, कारण देवाला सुद्धा संतांची सेवा केल्याशिवाय सुख मिळालं नाही। आणि इथं विना घेतल्यावर समोर बघितलं शास्त्रीजी, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ। लावल्यावर सुद्धा येत नाही, पण जिथं यायचं तिथं काढल्यावर सुद्धा निघत नाही। आणि माझ्या ज्ञानोबारायाची जगावर कृपा होण्याकरता रुक्मिणी आई साहेबांना त्या सोन्याच्या पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या। हे जरा मोठं होऊ द्या, इथं सुद्धा महिला मंडळ आपली मनोकामना पूर्ण करण्याकरता पूजन करून त्याला पिंपळाला प्रदक्षिणा घालताल, याला सांभाळा। आणि हा पिंपळ जसा सांभाळला तशी उद्याची पिढी, हे आज छोटे छोटे साधक दिसतात ना, हे उद्याचे मोठे कीर्तनकार आहेत। महिला मंडळ असो पुरुष मंडळ असो, आणि आपण सगळं यांचं कौतुक करण्याकरता आमच्या हरिभक्तपरायण परम आदरणीय माझ्या वारकरी शिक्षण संस्थेचं जोग महाराजांना जे रोपटं लावलं त्याची इथपर्यंत मुळी आली। तिथं रोपटं लावलं महाराज, तुम्हाला आश्चर्य वाटेल, 1901 ला इगतपुरी मठावर जोग महाराजांनी साधना केली। 1 नाही 2 नाही 17 वर्ष साधना केल्यावर सगळ्या जातीला सगळ्या धर्माला धरून जोग महाराजांना बंकट स्वामी महाराज, इगतपुरीकर लक्ष्मण महाराज, मारुतीबुवा गुरव, विष्णू शास्त्री चरोलीकर, दांडेकर मामा यांच्या सहित आळंदीला संस्था स्थापन केली।
इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. आज अख्ख्या महाराष्ट्रामध्येच नाही, परदेशामध्ये कीर्तन चालू आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझ्या संस्थेचे वीर शूर अबुधाबीला, कुवेतला महाराज तिकडे गेले. बांगलादेश नाही, जिथं विठ्ठल विठ्ठल भजन करून गंध लावू देत नव्हते अशा मुसलमान राष्ट्रामध्ये जाऊन तिथं सप्ताह केला. नव्हे, तिथं प्रभू रामचंद्राचं मंदिर शिवलिंगासहित मोरारी बापून रामकथा करून केलं. तर तिथला सुलतान मुसलमान राजा त्यानं आपल्या डोक्यावर शिवलिंग घेतलं आणि ग्रंथ त्यानं आपल्या बायकोजवळ, त्या बेगम जवळ दिला आणि त्याची मिरवणूक काढून 90 एकरामध्ये ती जागा, जिथं सोन्याच्या भावानं जागा देत होते, ती जागा देवाला दिली. हळूहळू माणसाला अक्कल येते. एकदम जन्मल्याबरोबर येत नाही अक्कल. आणि त्यात कळत असून सुद्धा का अक्कल येत नाही? कळत नाही का काही? आम्ही वाईट करायलोत का चांगलं करायलोत कळत नाही का? कृतयुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये माणसाला उघड उघड पाप करीत होते आणि उघड उघड पुण्य करीत होते. ह्या दोन भाग होते, असुरी संपत्ती, दैवी संपत्ती. रावणानं दुष्टपणा केला. महान विद्वान असून सुद्धा, ब्रह्मदेवाचा प्रपौत्र असून सुद्धा, ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रामध्ये पुलस्ती नावाचे ऋषी, पुलस्तीला विश्रवा नावाचा मुलगा, विश्रव्यानं सूर्यवंशातल्या एडविडा नावाच्या मुलीबरोबर लग्न केलं. तिला कुबेर नावाचा मुलगा झाला. त्यांनी भगवान शंकराची प्रार्थना करून जगातल्या धनावर मालकी मिळवली. त्याच विश्रव्यानं दुसरं लग्न केलं. शिव उपासना करणारी कैकसी, तिला 5 लेकरं झाले. रावण, कुंभकर्ण, बिभीषण, त्रिजटा आणि त्राटिका. हे सावत्र भाऊ, बाप एक माय दोन. सुरस निर्माण झाली. त्यांनी फक्त धनाची मालकी मिळवली. 4 वेदाचं ज्ञान. आज जे आपण तांडव स्तोत्र म्हणतो ना, हे तांडव स्तोत्र रावणानं महाराज निर्माण केलेलं आहे. इतका विद्वान रावण. बरं, त्याला काही कमी नव्हतं महाराज. 80,000 बायका, 1.25 लाख नातू, 2.5 लाख पंतू, 33 कोटी देव घरी कामाला, नवग्रहाच्या पायऱ्या केलेल्या. मला एकानं सहज प्रश्न विचारला, म्हणले दादा तुम्ही हसून खेळून राहता, मग आम्हाला हिम्मत होत नाही. ढोक महाराज, जंगले शास्त्री कडक आहे ते, तुम्ही पोरासोरामध्ये हसून खेळून राहता, विचारू का? मी विचार. खरंच रावणाला 80,000 बायका होत्या का? मी म्हणलं मीही नव्हतो बघायला, मी लग्न लावायलाही नव्हतो. आणि खरं सांगू का महाराज, मी कोणाच्याच लग्नाला जात नाही. मला आहेर असू द्या, अंगठी असू द्या, लॅकेट असू द्या, त्या घरच्या माणसानं घरी येऊन द्या, लग्नात येत नाही. लोक म्हणले महाराज मरणादारी तोरणादारी यावं, कोणाच्या लग्नाला अक्षदा टाकाव्या, कोणी मेलं तर सुखदुःखाला जावं, या दोन्ही ठिकाणी मी जात नाही. मला मरणाची भीती वाटत नाही, पहिलं कधी मेलो नाही म्हणून मरणाच्या तिथं जात नाही आणि लग्नाला जात नाही. कारण सांगू का? शुगरच्या माणसाला डॉक्टरनं सांगितलं गोड खाल्लं की तुम्हाला झटका येऊन मरताल. त्याला शुगर असल्यावर गोड खावं वाटतं. बरं घ्यायचं का थोडं गुलाबजामुन, थोडी बासुंदी, थोडं श्रीखंड? नको नको, डॉक्टरनं सांगितलंय मरतय, नको. बरं दुसरं खाऊ लागल्यावर त्याच्याकडे बघायचं तरी का? ते गुलाबजामुन खाऊ लागलं की हे शुगरचा माणूस स्वतः खात नाही पण त्याच्याकडे बघून का खाऊ वाटतं. मग सांगा, 1.25 लाख नातू, 33 कोटी देव घरी कामाला, नवग्रहाच्या पायऱ्या केलेल्या 80,000 बायका. खरंच 80,000 असत्याल का?
मी म्हणलं तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी पहावे पुराणी विचारून. अनागत भाष्य वाल्मिकी ऋषीनं केले, रामायण त्याच्यामध्ये लिहिले. पण महाराज मला खरं वाटत नाही. मी म्हणलं का बाबा, त्रेतायुगामध्ये झालेलं तुला आज खरं वाटत नाही? महाराज एक बायको आहे तर परेशान आहे मी. म्हणलं मग मला ढोक महाराजाला संजय महाराज पाचपोरला विचारू नको. ते म्हणले का? आम्हाला एक मिळाली नाही. 80,000चा कुठं विचार करावा? बरं तुम्ही बघा, 77 वर्ष 8 महिने झालेत मला. आणखी 4 महिन्यानं 78 चालू होईल. दिसायलाही डावा नाही, कमाईला कमी नाही. महाराज 5 लाख रुपये, तुम्हालाच माहिती ना, भागवत असो कीर्तन असो, 5 लाख रुपये महिना कमवतो मी. सगळा खर्च वजा जाता, 1 रुपया खर्च नाही. कपड्याचा खर्च नाही, इस्त्रीचा खर्च नाही, साबणाचा खर्च नाही, दाढीचा खर्च नाही, कटिंगचा खर्च नाही, दवाखान्याचा खर्च नाही. कुठं गेलं तर कोणाला देत नाही. सगळे पैसे जमा. ब्रेन हॅमरिंग झालं, हैदराबादला दवाखान्यामध्ये नेलं, पागल सारखा झालो, काय विचार करेना. सगळे भेटायला आले, काय अवस्था झाली, गेलं डोकं. तिथल्या 6 डॉक्टरनं, नॅरो सर्जन 6 डॉक्टरनं महाराज ऑपरेशन केलं. इथं डोक्याला छिद्र पाडून त्याच्यातून खराब रक्त काढून घेतलं. 16 एप्रिल 2011 ते 1 सप्टेंबर 5.5 महिने दवाखान्यात होतो. सुधरून आलो आणि तिथल्या डॉक्टरनं सांगितलं, ये पंडित जी जोग महाराज के संस्था के अध्यक्ष है, इनका बिल नहीं लेना. महाराज त्यानं 1 रुपया बिल घेतलं नाही. 5.5 महिने हैदराबादच्या दवाखान्यात सांभाळून. इथं कोरोनाच्या काळामध्ये ज्याला काही कळालं नाही त्यानं इंजेक्शन देऊन पैसे आणले हो. आणि माणसं मरायचे ते मेले. कोरोनाच्या काळामध्ये 22 दिवसामध्ये, आसाराम महाराजाला विचारा, 22 दिवसामध्ये माझे 6 नातेवाईक जवळचे गेले, ज्यांच्या संगतीत लहानाचा मोठा झालो. डॉक्टरनं सांगायचं तुम्ही यांना बरोबर घेऊ नका, यांना कोरोनाचा इतकं लागण झालं की वाचू शकत नाहीत. मेले महाराज. पण देवानं मला वाचविलं. देव राखे तया मारील कोण, न मोडे काटा हिंडता वन. आता मला 2 व्हीलरचं 4 व्हीलरचं लायसन नाही. 25 वर्ष झालं गाडी चालवतो. सगळ्या धडका मीच दिलेल्या. सायकलला धडक, दुरपाडावर गेली, कुत्र्यावरच गेली, रोडच्या खालीच गेली. छा छा छा. अध्यक्ष राहिलेलोय आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेचा. 84 वर्षामध्ये बंकट स्वामीच्या नंतर मराठवाड्याला विश्वस्त पद नव्हतं. दांडेकर मामांचा वशिला असल्यामुळं, मोठे बुवांचा लाडका असल्यामुळं मी विश्वस्तही झालो, अध्यक्षही झालो. आणि तेवढा मोठा कारभार झेपत नाही म्हणून राजीनामा देऊन मोकळाही झालो. सगळ्याला वाटतं एवढं कमवलंय, मग सगळे लांबचे सोयरे, केशव महाराज आमचे सोयरे. अरे दुखलं त्यावेळेस कोणीच आलं नाही. सब पैसे के भाई, अपना साथी नाही कोई. ते म्हणले दादा तुमच्या मागं कुणी माई नाही, बाप नाही, बहीण नाही, भाऊ नाही, लेकरू नाही, बाळ नाही, बायको नाही, कुणी नाही. हे मेल्यावर तुमचे प्लॉट, तुमचं सोनं, तुमचं बँक बॅलन्स कोणाला होईल? मी इतका हलकट माणूस आहे. स्पष्ट मला कळते बरं का, मी इतका हलकट आहे. हे जवळ आले ते खाण्याकरता म्हणून 78ला संस्थेच्या नावानं मृत्यूपत्र केलं. बेट्यानो काहीच मिळणार नाही सोयऱ्याला. ज्या संस्थेनं मला कमवायची अक्कल दिली त्या संस्थेला सगळं दिलं. आणि त्या संस्थेचंच एक छोटंसं रोप आमच्या वयाचे शास्त्रीनं लावलेलं असल्यामुळं खरं पाहायला गेलं तर मी आजारी झोपू नये, आज कीर्तनाला यायची गरज, इच्छा नव्हती.
आकाशनं सुद्धा सांगितलं, बाबा तब्येत बरोबर नाही, चला आपण दवाखान्यात जाऊ. मी म्हणलं एवढं कीर्तन करू दे. वास्तविक अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मी एकटाच असा आहे कीर्तनाला नाही म्हणत नाही पण जात नाही. नाही कोणालाच म्हणत नाही. महाराज 23 तारीख हो, महाराज दुपारी बर का कीर्तन हो, नाही नाही दुपारचं कॅन्सल झालं, संध्याकाळचं हो. पण सगळे लोक म्हणतात. नामदेव शास्त्री ढोक महाराज आमच्या संस्थेचे पदाधिकारी, जास्त काय सांगा, आमचा आसाराम सुद्धा म्हणते दादा येईपर्यंत खरं नसते बर का, दादा भरोसा ठेवू नका. पण इथं काय या वाटलं खरं सांग वायसे शास्त्री, तुम्ही माझ्या संस्थेचं काम करता, माझ्या जोग महाराजांचं काम करता. ही परंपरा तुम्ही जपलेली आहे. लहान लेकर ज्याशी अपंगिता नाही त्याशी धरी जो हृदयी, तोची साधू ओळखावा, देवते थेची जाणावा. म्हणून देवाला देण्यापेक्षा तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. आणि म्हणूनच महाराज इथं आल्यावर हे सगळं ऐश्वर्य बघितलं, समाधान वाटलं. आणि पहिल्यापासूनची सवय मै देर करता नाही देर हो जाती. इथं सुद्धा 7:30ला आलो. शास्त्री महाराज म्हणले दादा अगोदर जेवणार का, कीर्तन सुटल्यावर सगळ्याला पंगत आहे त्यांच्या बरोबर जेवणार. मी म्हणलं माझं कीर्तन कुठेही लांबत बर का. आळंदीत सुद्धा जोग महाराजांच्या 2 माणसं मी निवडून काढले. वैकुंठवासी हरिभक्त परायण विनोद मूर्ती आमचे इंगळे महाराज, कधीच 2 तास कीर्तन नाही, 1.5 तास 1.25 तास. आमचे अच्युत महाराज दस्तापूरकर दिवसातून 6 5 कीर्तन, अर्धा तास कीर्तन. पुंडली म्हणलं की पंगत बसवायची, चलत राहायचं. त्यांचे कीर्तन कमी. एकटे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ढोक महाराज 1 मिनिट मागे पुढे होणार नाही. आणि एकमेव केशव कधीच वेळेवर नाही, सुरूही वेळेवर करणार नाही, शेवटही वेळेवर करणार नाही. लोक म्हणालेत महाराज जेवायचंय. मला वाटतं आज रविवार असल्यामुळे जेवायला सुट्टी असेल, पण नाही महाराज. अन्नदानासारखं दान नाही, नामचिंतनासारखं साधन नाही, भजनासारखं श्रेष्ठ भक्ती नाही. तो का म्हणे येथे भजन प्रमाण. काय थोरपण जायावे, काय थोरपण जायावे. तुम्ही जोर जोरात म्हणायलात पण समोरचे टाळी बी वाजवणे झालेत. ते म्हणले महाराज किती वेळ लांबी होते कोणास ठाऊक, जेवायचं घरी जायचं. महाराज तुम्ही भजन करा, तुम्ही टाळी वाजवून भजन करा. तुमच्या जेवणाची काळजी, तुमच्या जगण्याची सुखदुःखाची काळजी देव घेतो. हा यांनी घ्यावे नाम तिशी त्याचे करणे का. महाराज कशामुळं नाम घ्यायचं. 2 गोष्टी आहेत. जीवाच्या माग लागलेलं 84 लक्ष योनीच्या माग लागलेलं दुःख नाहीसं करण्याकरता नामचिंतन, आणि सर्व सुख मिळण्याकरता सुद्धा नामचिंतन. 2 in 1. एक भजन तुम्हाला दुःखातूनही सोडवते आणि तुम्हाला सुखही देते. पण महाराज दुःख तरी का व्हावं. दुःख हे पापाचं फळ आहे आणि सुख हे पुण्याचं फळ आहे. माणसं पाप करतात आणि पुन्हा देवाला विचारतात आम्हाला दुःख कशामुळं. एक वेळा करी या दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे उगवूनी. देवा सोडव रे त्राहे 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 सोडवी अनंता. त्या दुःखातून सुद्धा सोडवणारा कोणी नाही. तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचवण्या. भगवंताशिवाय कोणी सोडवू शकत नाही. एक आपण महाराज त्यांनी सोडवलं येण्यापेक्षा आम्हाला दुःख का होतंय. दुःखाचे विचार करणाऱ्या जगामध्ये 2 पद्धती.
दुःखाचा विचार करतात त्यांना जीव म्हणावं, आणि दुःखाच्या कारणाचा विचार करतात त्यांना संत म्हणावं. जेवायला बसला, भूक लागली होती, भाजी इतकी खरड झाली, एक घास खाल्ला, बंद केला. वरण भात कालवीला, इतका आळणी झाला, रुचीने दी अन्न त्यात नसता लवण. हे जेवणाऱ्याला कळालं, पण स्वयंपाक कोणी काय केला त्या बाईला कळालं. आत्या सुनबाईनं विचारलं, सासूबाई आत्या भाजीला मीठ टाकलं का? हो सुनबाई मी टाकलं. मला वाटलं तुम्ही टाकलं नसल म्हणून मी बी टाकलं. दोघीनं मीठ टाकल्यावर खरड झालं. शी म्हणली ती टाकील आणि ती म्हणली ही टाकील. दोन्ही घरचा पाहुणा महाराज उपाशी. वरणाला कोणीच टाकलं नाही, भाताला टाकलं नाही, ते आळणी झालं. मग खरड झालं म्हणून खाऊ वाटत नाही, आळणी झाल्यामुळं चव लागत नाही. शहाणा मनुष्य काय करेल? ऍडजस्टमेंट इज बेस्ट पॉलिसी. जीवनात तडजोड करा. तडजोड करणाऱ्या माणसाला दुःख कधीच महाराज त्रास देत नाही. मग काय करावं त्याच्यात? भास्करम कुस्करम चैव. कुस करायच्या 2-3 चपात्या, 2 भाकरी, वरणही त्याच्यात टाकायचं आणि भाजी त्याच्यात टाकायची. ह्याच्यातलं आणि त्या खरट मध्ये जाऊन लेवलवर येत. काही ठिकाणी माणसं कळत नाही, काही गप्पही बसत नाही. एका ठिकाणी आम्ही गेलो, आसाराम महाराजांना मला कार्यक्रम दिला, मी गेलो. मजन सुरू केल्याबरोबर एक जण उठलं, थांबा थांबा आसाराम महाराज ते मृदंग ठोका. ते म्हणजे बरोबर आहे, ठोका भगभग वाजायले. अहो बरोबर आहे. मोबाईलवर बघितलं, पेटीवाला बाबानं स्वर धरला, बरोबर आहे. काय ठोका म्हणलं तर ठोकेतच नाही. हे बी माणूस मट रागीट. मृदंग उचलला आणि त्याच्या पुढे ठेवला आणि ठोक. ते म्हणला कळत नाही, गब्बस. बळी विन शक्ती बोलू नाही, कळत नाही. महाराज पुरुष मंडळीला विचारलं, आता हे लहान लहान लेकर आहेत, यांना विचारलं, हे सांगू शकतील उत्तर. बाळा खडी साखर कोणी खाल्ल्यावर कशी लागते रे? हो शाबास. मी गेल्यावर शास्त्री महाराजांकडून बिस्किटचा पुडा घे, माझा खर्च नको. आता या मुली आहेत, बेटा मिरची कोणी खाल्ल्यावर कशी लागती? तिखट. शाबास. पुरुष मंडळीला विचारतो, तुम्ही बर्फाला हात लावला कसा लागतं? गार. शाबास. माय मावल्यांना विचारलं, महिला मंडळीची संख्या जास्त आहे, त्यांना विचारलं, तुम्ही स्टोव पेटवला, गॅस पेटवला, चूल पेटवली, विस्तू तयार झाला आणि त्या विस्तावाला हात लावला, गार लागते ना? माय मावल्या म्हणतील कुठलं पागल आणलंय, साठी बुद्धी नाटी. इस्त्याला हात लावल्यावर आग होती, चटका बसतय, अंगाची आग होती. मग आता तुम्ही विस्त्याला हात लावायला तर बर्फासारखा थंड लागावा असं वाटत असेल. पेरी कडू जिरेन मागे अमृत फळे. दुःख देणार पाप करतात. पुण्यस्य फलमिच्छन्ति पापम करोति यत्नतः. प्रयत्नपूर्वक पाप करतात. महाराज आम्हाला काय माहित आहे पाप आणि पुण्य? कोण म्हणतं माहित नाही? बिडी ओढणाऱ्याला बिडी वाईट आहे माहित नाही का? सिगरेट ओढणाऱ्याला सिगरेट वाईट आहे माहित नाही का? गांजा ओढणाऱ्याला गांजा वाईट आहे माहित नाही का? मटण खाणाऱ्याला मटण वाईट आहे माहित नाही का? दारू पिणाऱ्याला दारू वाईट आहे माहित नाही? कोण म्हणतं माहित नाही? बिडी सिगरेट ओढलं, खोकला सुरू झाला, गाडी नवी आहे तोपर्यंत काही होत नाही. गाडी जुनी झाली की खडखड खडखड वाजती. तसं म्हातारं झालं, 40च्या पुढे गेलं, खोकलू लागलं. महाराज आंबट चिंबट तेलगट खाल्ल्यावर खोकला येतो, ते लवंगी फटाकड्यासारखा. आणि हे बिडी सिगरेट गांजा वडल्यावर जो येतो ना, तो महाराज रात्री 1ला. सगळे माणसं शिणून झोपल्यावर बर एकदम खोकलतंय का म्हातार? नाही. नुसत्या आवाजावून कळतंय. छटाकाचा 1.5 छटाकाचा हिरवा गार टाकला.
ज्याच्या तोंडातून पडला ते तरी खुश होते का? ते असं तोंड करते. दुसऱ्या दिवशी विचारलं आमच्या शास्त्री महाराजांना, बाबा रात्री लईच खोकलू लागलात, बिड्या आवडल्या, सिगरेट ओढले, गांजा आवडला, छातीचं खोकं झालंय, कफ दाटलाय, डॉक्टरकडे जावं. गेले डॉक्टरकडे. डॉक्टर नाही महाराज, नाडी बघितली, नख बघितले, डोळे बघितले, जीभ बघितली, बॅटरी लावली, कानाला स्टेथोस्कोप लावला, श्वास घ्या सोडा, श्वास घ्या सोडा. आणि काय होतंय? खोकला येते, बेंडके पडतात, फासळ्या दुखायल्यात, घसा दुखायलाय. बिडी ओढतो, सिगरेट ओढतो, गांजा ओढतो. बाबा हे सोडावं लागल. ते बिडी सिगरेट गांजा ओढणारी माणसं डॉक्टरला म्हणते, डॉक्टर साहेब बिडी सिगरेट नाही ओढलं की संडासच होत नाही. काही काही माणसं टाइम चुकला चहाचा की सरळ म्हणते, डोकं जड पडलंय, चहाची वेळ गेली, चहा प्यालाच नाही, डोकं जड पडलंय. जन्मल्यापासून चहा प्यालाय का? जन्मल्यापासून बिडी सिगरेट ओढली का? जन्मल्यापासून मटण खाल्लंय? मटण खाणं. काही लोक म्हणले, मटण नाही खाल्लं ना हंगाचा गळाटच होतोय. रोडनं जाऊ लागली गाडी, वाय 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 करीत, पोलीसची मंत्र्याची गाडी. कालचा सोहळा संपल्यानंतर निघाली. आमच्या इथल्या चोपदारानं ते, थांबा थांबा साहेब, इथं उखळीकराचं कीर्तन आहे, पंगत आहे, जेवून जा 2 घास. ते म्हणले आज नाही, आज रविवार असल्यामुळं मुंबईतून निघालो, मटन हॉटेल, बिअर बार खाल्लंय पिल्लंय, उद्या येऊ आंघोळ करून येतो. त्याला माहिती आहे आपण खाल्लेलं वाईट आहे. काही काही माणसं म्हणतात, महाराज दारू पिलं की काही सुधरत नाही. कोण म्हणतो सुधरत नाही? कोण म्हणतं सुधरत नाही? कितीही फुल पिऊ द्या, त्याला उभा नाही राहता येऊ द्या, त्याला धरून न्या. काय झालं? जास्त झाली, सुधरण झाले, उभा राहता येईन. त्याला पसाभर लेंड्या द्या आणि त्याला म्हणायचं, हे काळे मनुकेत रक्त वाटतंय, खाय. महाराज त्याचे डोळे तारवाटलेले, होठ लोंबू लागलेले, लाळ गळू लागलेली, आणि ते म्हणताय लेंड्यातून काळे मनुके म्हणायला सुधरत नाही का? कळत नाही मला. महाराज त्याला किती कळते सांगू? त्याच्या तोंडाकर बघा, लगे बोलायला सुरुवात करते, जय हरी महाराज. मला जय हरी. या दारूनं तब्येतीचं वाटोळं, इज्जतीचं वाटोळं, पैशाचं वाटोळं, लेकरा बाळाचं वाटोळं, बायकोचं, सगळे पाहुणे रावळे पिदगडं पिगळत म्हणते, तर थू थू करतेत. महाराज तुम्हाला सांगू? मी म्हणलं सांग. ह्या दारूनं कृष्णाचं खानदान खलास केलं. समुद्र मंथनातून निघालेली लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक, सुरा, धन्वंतरी, चंद्रमा. ते सुरा म्हणजे वारुणी नावाची दारू. ती यादवाला पटली नाही म्हणून त्यांनी किक बसत नाही, हिंट बसत नाही म्हणून मैरेक नावाची दारू तयार केली आणि दारू पिऊन एकमेकाला मारामारी करून खल्लास झाले. एवढा कृष्ण परमात्मा, त्याचा सगळा वंश बुडून गेला ह्या दारूनं. भागवत ऐकलंय का? ते पिऊन मला म्हणते. आता महाराज मी शांत माणूस आहे, भोळा माणूस आहे. खरंच चॅप्टर असतो तर 2-4 लग्न केले नसते का? मागून येऊन आंधळ्याचे, पांगळ्याचे, लंगड्याचे, मुक्याचे, भीक मागणाऱ्याचे लग्न व्हायले, तर माझं आता कोणालाही म्हणलं का नाही, महाराज आता म्हातारपणी सांभाळायला लग्न करा, भानगडीत पडू नका, लय वाईट आहे. ते करून बसतंय मग मला सांगते. हे जवळचे आमचे महाराज लोक ते म्हणले, दादा मठ दुसऱ्याला बोलतात, आता बोला त्याला. आम्ही जे भागवतात लिहिलेलं ते सांगायले, मी जे सांगणारी तर त्याला कळायलंय ना. मग कळत असून सुद्धा तो पाप का करतो त्याचं कारण सांगितलंय आमच्या संत महात्म्यानं. ऐशा कलियुगामुळे
झाले धर्माचे वाटोळे ऐका कलीचे ऐका कलीचे मैदान महिमान असत्या सिरिजले जन पापादिती अनुमोदन करती हेळन संतांचे अर्थे लोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञानी विषय लोभी मने साधनेही बुडविली. कलियुगात असं का झालं आणि असं झाल्यामुळं देवानं कलियुगात अवतार घ्यायचा बंद केला. नाही तर देवाचं वचन आहे आपुला तो बोल साच करी यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि कृतत्रेता द्वापारे. ऐकणारी माणसं म्हणतील संस्थेचा अध्यक्ष कोणी केलं याला? अरे पहिल्या वर्षामध्ये भगवद्गीतेची संथा देताना युगे युगे लिहिलेलं असून महाराज युगे युगे जर असेल तर कलियुगात देवानं अवतार घ्यायला पाहिजे आणि त्याचं कार्य करायला पाहिजे. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवाद. धर्म ग्लानीला गेला अधर्म जास्त झाला. नारद ऋषी परमात्म्याकडे गेले. नारद ऋषी एकटे जात नाहीत भजन करीत जातात. नारायण महाराज मला माहित नाही बर का हे तुम्ही जितके भजन म्हणणारेत वाजवणारे त्यांनाच पंगत आहे का? सगळ्याला येतं. सगळ्यांनी टाळी वाजवा ना बाबा. हा का नुसतं टुळू टुळू बघायलाच माझ्या तोंडाकडं लक्ष्म्या पुढचे पिलवंड आहेत का? भजन महाराज तुम्हाला सुवर्ण महोत्सवामध्ये भगवान गडावर कार्यक्रम भागवत कथा. अरे 12 एकर जागा पुरली नाही. 12 एकर इतका समाज. भजन सुरू केलं की माणसं पोलीस बाया गडी असे नाचायचे. नाचू कीर्तनाचे रंगी. बघा हे लेकर कसे टाळ वाजून गुळगुळा वाजती टाळ झणझणा नाचू कीर्तन नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल विसावा. आपल्याला कीर्तन भजनामध्ये टाळी वाजून भजन करू वाटत नाही. हा इकडं आपल्याला कसे म्हणतात लय किरकिर करायला आवाज कमी करा आणि तिथं गाणं वाजतंय महाराज. डीजे तुला आईची शपथ वे आवाज वाढव. कानाचे पडदे फाटायले. महाराज तुम्हाला आश्चर्य वाटेल सगळ्यांनी अर्ज करून पोलीस स्टेशनला आळंदीमध्ये डीजेच बंद आहे. महाराज फक्त हिंदू धर्माचे माणसं एकत्र आले ना जगावर राज्य करतील महाराज. हिंदूला हिंदूच पटत नाही. जवळचेच माणसं महाराज बेजार करतात. आता तुम्हाला उघड सांगायला काही हरकत नाही. मी माणसं म्हणतात
मान सांगावा जनातन अपमान ठेवा मनात. मी माझं उघडे प्रगट गुह्य बोले, चूक झालेली सांगत असतो. नवीन आळंदीहून आल्यावर गोपीनाथरावनं परळीमध्ये बघितलं, कीर्तनाला माणसं, पारायणाला माणसं, दिंडीला माणसं, भागवताला माणसं. उभं केलं ना मला. माझ्या विरुद्ध असलेले माणसं म्हणले, याने कीर्तनात भागवतात कमळाला फुलाला मध्या म्हणलं की याला हाणायचं. कीर्तन आहे का प्रचार करायलाच तुझा? महाराज, मी इतका विचित्र माणूस आहे. 10 ठिकाणी एकच अभंग, वचन ऐका कमळापती. माझ्या अभंगात आहे कमळापती. मी कशाला कमळाचं वर्णन? कमळा महाराज, असं करीत मी गेलो. मला जवळचे माणसं सगळे म्हणत होते, नका महाराज, हे आपलं काम नाही. आपण आपलं कीर्तन भजन करावं. वडील कीर्तनकार, आजोबा कीर्तनकार, पंजोबा कीर्तनकार, सेवा एवढी केलेली आहे. माऊलीच्या सोहळ्या मागं 4था आणि 5वा नंबर उखळी करायचा. 128 वर्षाची परंपरा आहे. माझी 8वी पिढी आहे कीर्तन भजनात. नका उभा राहू. पण मला जोर, साध्या भाषेतला शब्द आहे जोर. दुसरा शब्द म्हणू का? राग मानू नका. मला कंड, पाकिटन, पैसे, जिंदाबादन, मोटारेन, पैसे. उभा राहिलो महाराज. गेलो कोणीकडे बी असं प्रचाराला गेलो, हात जोडली की सगळे माणसं म्हणायचे, दादा आम्ही तुमचेच, आम्ही तुमचेच. फसलो, त्या शब्दानं फसलो महाराज. माझ्या घरी 14 मतं, 3 चुलते, 3 चुलत्या, त्यांना 2-2 लेकरं, त्यांच्या बायका. मी असं करीत जायचं. सगळे मतदान झालं. तुम्हाला सांगायला अपमान खरं वाटत नाही, मला 8 मतं पडली. गोपीनाथराव म्हणले, तुमच्या घरचे तरी पडावं, 14 आहेत, नका बाकीच्या न देऊ, तुमच्या घरच्यानं. ती व्हिडिओ शूटिंग केली होती ती आणली आणि बघितली. मी हात जोडून असं करायलो, लोक बाया माणसं असं करायलेत, हसायलेत सगळे. आणि माझ्या मागची भावकी जी होती ना, आणि त्या दिवशी मला तुकोबरायचं प्रमाण पटलं. चिवडून यानं अशी तुझ्या घरच्याने केली. ज्ञानोबारायला वाळीत टाकणारे कोण? आळंदीचे का पाकिस्तानचे होते? तुकोबारायला गावात भजन करू दिलं नाही. कोपला पाटील गावीचे लोक आता घाली भीक कोण मज. गावात राहावे कवण्या गुणे. भंडारा, घोराडा, भामचंद्र डोंगरावर जाऊन भजन केलं. वृक्षवल्ले आम्हा सोयरे, वनचरे पक्षी सुसोरे आळविती. ज्ञानोबारायला भिक्षा मागू दिली नाही, खापर दिलं नाही, मारलं. हा, राग मानू नका. आज गड्डा खायला कोण आहेत? मी फटकळ माणूस आहे महाराज. मला कशाची भीती वाटते? काय द्यायची नाही ना करायची नाही. उगच की भिवून भिवून घेणं देणं, कंदील लावून येणं, येड्याच्या खिशाला 3-3 पेनं. अभंग अभंग नाही बरं का, नाही तर तुम्ही अभंग म्हणून लिहून घ्या. कोणीही असा, आधी करून वेश्याही. मंगळवेड्याच्या श्यामा नावाच्या कळवातनीला मुलगी झाली. ती इतकी सुंदर होती, तिचं नाव कान्होपात्रा ठेवलं, कृष्णाच्या सौंदर्यासारखी. आणि तिनं भगवंताचं स्वरूप पाहिलं आणि कान्होपात्रा देवाशी लीन झाली. त्यावेळेस हिंदूच्या लोकांनं बिदरच्या, हैदराबादच्या राजाला सांगितलं, बहुत खूबसूरत है, अपने जनान खाने में लाओ. तिला नेण्याकरता आले. देवा, मी कळवातीन लेकरू असून माझी भक्ती तुला पटली नाही, माझी भक्ती तुला पटली नाही. मी माझं शरीर तुला अर्पण केलंय. देह समर्पिजे देवा, देवाला मी अर्पण केलंय.
आता या शरीराचा उपभोग त्या मुसलमान राजानं घेतला तर लाज तुझी जाईल, म्हणून मला या संकटातून वाचव. तिनं मुंडकं पांडुरंगाच्या पायावर टेकवलं, तिच्या तोंडातून दिव्य ज्योत निघाली आणि ती पांडुरंगाच्या ज्योतीमध्ये लीन झाली. आणि मग मड झाल्यावर अरे राही रुक्माई यांच्यापेक्षा जवळ तरटी वृक्षाजवळ भगवान पांडुरंग परमात्म्यानं तिला समाधी दिली. तिथं तरटी वृक्ष आहे. वारकरी पागल नाहीत, त्या कान्होपात्राला नमस्कार करतात. कशामुळं? ती देवाशी एकरूप झाली. तसं तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. देवाशी एकरूप झाल्यावरती वेगळी राहत नाही. देव पाहावया गेलो तेथे देवची होऊन ठेलो. असा पतितांचा उद्धार करणारा परमात्मा. आणि का कलियुगामध्ये साधू संतांना त्रास होतोय, भजन करणाऱ्याला त्रास होतोय, तमाशाला पैसे सोडतात, कीर्तन भजनाला पैसे देत नाहीत, चांगल्या कामाला असत्यासी रिजले जन पापा देती अनुमोदन. महाराज कळत नाही का देव का अवतार घेत नाही? नारदानं सांगितल्यावर नारदाला देवानं सांगितलं कृतयुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये मला पापी कळाला, पुण्यवान कळाला. कलियुगामध्ये कळायलाच तयार नाही. पापी करणारे पुण्यवान असतात, पुण्य करणारे पापी असतात. पाव पाव किलो गंध अंगाला लावतात, किलो किलोच्या माळा घातलेल्या आहेत आणि गावात माणसाला माणूस ठेवीत नाही. जाय तिकडे पिढी लोका. खरे संत सहज बोलणे हित उपदेश आणि यांचं सहज बोलणे भांडणे लावणे. उग सहजच बोलायचं. झाला का वहिनी स्वयंपाक? नाही. अण्णा कुठे गेलेत? जामखेडला. दिसू लागले हे, पण बरोबर दुसरीच बाई होती. काही गरज? उडग कळीन बस पाटकुळी त्या बाईला बरं वाटेल का? आता बाया म्हणतात शास्त्री महाराज माझं जरा बोलणं तुमच्या शास्त्रापेक्षा वेगळंच असतंय बरं का. सगळ्या जगातल्या बाया म्हणतात लेकुराची हित वाही माऊलीची चित्तायची कळवळ्याची जाती. लेकरावर प्रेम, लेकरावर प्रेम. मी म्हणतो लेकरावर नाही, नवऱ्यावर प्रेम. तुम्हाला कुठं जायचं असल्यावर अडचणीच्या वेळेस शेजारच्या बाईच्या इथं, मैत्रिणीच्या इथं लेकरू ठेवताना माझ्या सुख दुःखाला जायचंय आणि तिकडं लेकराला कसं घेऊन जाऊ, तू थांबव. कधी नवऱ्याला ठेवलंय का? मी दोन दिवस माहेरला चालले, माझा नवरा सांभाळा. अरे नुसतं बायकोला तुटक बोला आणि बाकीच्या बाईला हसून बोला. 6 महिने भांडण. द्रुपद एकच. सगळ्या जगाला जाताडी इकडून. बायकोला बोलायचं म्हणलं की नाही काटते. जन्म गेला. राब राब राबते तुमच्या करता. रात्रंदिवस बेजार होते. तुमचं घर सांभाळते, तुमचे लेकरं बाळ सांभाळते. कोणती गोष्ट कमी नाही, पण जगाला हसून. महाराज हे आलं ना गावाहून जामखेडून. बायकोनं स्वयंपाक नाही केला. ते म्हणला स्वयंपाक नाही, कुठंच काही केलं नाही, भूक लागली वाढ. जिला बरोबर घेऊन गेलता ती लावा ना की. हे म्हणला मी कोणाला घेऊन गेलो? यष्टीत गेलो मी. यष्टीत 60 माणसं होते, माझ्या बरोबर होते का? मला भाऊजीनं सांगितलं महाराज खरी ज्याची सेवा भय काय त्याची. जेव्हा गेलं भाऊजीला मनगडला धरून आणलं. काय म्हणला श्री घरी? भाऊजी तुम्ही म्हणलात की नाही हे गेले जामखेडला, बरोबर दुसरी बाई होती. वहिनी मनावर घेऊ नका, येरीच म्हणलो. अरे तुझं झालं येरी. ते बाईनं जाळपोळ करून घेतली असती ना. मग सहज बोलण्यामध्ये भांडणं लावतो, दुसऱ्याचे संसार बिघडतो. याला पारमार्थिक म्हणाव का संसारिक म्हणाव? याला पाप म्हणाव का पुण्य म्हणाव? याला धर्म म्हणाव का अधर्म म्हणाव? महाराज यतो धर्मस्ततो जयः. तुम्ही मृत्यू लोकांमध्ये जाऊन पापाला किंमत आहे का पुण्यवानाला किंमत आहे? सत्याला किंमत आहे का असत्याला किंमत आहे? वर्णन जरी केलं असत्यासी जले जन पापा देते अनुमोदन. मला सांगा अनुभव घेऊन. नारद ऋषीनं वेश पालटला.
विना चिपोळ्या बाजूला ठेवल्या, शेंडी संजा बाजूला ठेवला, साधे कपडे घातले, मंदिर बघितले, मठ बघितले, अन्नदान बघितलं, सप्ते बघितले, खूप आनंद वाटला. चांगल्यालाही माणसं आहेत, आता वाईट बघाव, तमाशे बघितले, मटण हॉटेल बघितले, दारूचे धुंदे बघितले. कीर्तन भजनापेक्षा तिथं गर्दी जास्त. कीर्तनामध्ये म्हणावं लागत आहे आजपर्यंत, तुम्ही बघा, पुढे सरका पुढे सरका, आणि तमाशात म्हणावं लागतंय माग सरका माग सरका. त्या बाईला नाचायला जागा ठेवा. ज्याला दिसत नाही ते बी असं करीत पुढे येते, बाबा बसा, नाही लांबून हे रत नाही, पुढे जाऊन काय करणार आहे? परळीमध्ये एका बाईचं गणपती उत्सवामध्ये नाच गाणं ठेवलं. तिचं नाव सपना चौधरी, हरियाणाची. इतकी नाचली, इतकं माणसं नाचली, महाराज नोटा उडविल्या. मला वाटू लागलं आपण गोळा करून घ्यावे. गावात असल्यामुळं ज्याची गावी केला वाजते अशी नसावी उद्यास. मला म्हणले महाराज तुमच्या हातानं सत्कार, हार शाल असे दिली, आणि पाकिट बघितलं, जाड लागलं पाकिट. मी कारभाऱ्याला विचारलं, अण्णा किती आहेत? म्हणले 10 लाख. आमचा जन्म जाते, नोटा मोजायला मिळत नाहीत, आणि तिला 10 लाख 2च घंट्याची. महाराज मी इतका हलकट स्वभावाचा, पाकिट दोन्ही हातानं धरलं. मला वाटलं ती बाई ओढून बघल आणि म्हणील तेरा राग मेरा संतोष, राहू दे तुलाच. शिक्याचं तुटलं आणि बोक्याचं साधलं. पण ती माझ्यापेक्षा महाराज जिद्दी निघाली. एकाच हातानं झटक्यात छड ना. महाराज तुम्हाला खोटं वाटल, मी त्या कारभाऱ्याला म्हणलं 10 लाखाचं मंदिर बांधलं असतं तर पिढ्यानं पिढ्या नाव अजरामर राहिलं असतं. मरावे परी कीर्ती रूपे उरावे. आज हे लेकरं तयार झाले. महाराज माझा हिंदू धर्म, माझा वारकरी संप्रदाय वाढला. हे शास्त्री महाराजांचे उपकार आहेत आमच्यावर. आता म्हातारे माणसानं काही होत नाही महाराज. आता आम्ही शिकवू शकत नाहीत, कष्टही करू शकत नाहीत. फक्त एवढं तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य, चांगल्या कामाला मदत करा एवढी विनंती करतो. नारद ऋषीनं बघितलं, खऱ्याला किंमत आहे का खोट्याला किंमत आहे? तमाशालाही माणसं, कीर्तनालाही माणसं, मटण हॉटेलला माणसं, देवाला माणसं, पंक्तीला माणसं. आश्चर्य वाटेल तुम्हाला. आळंदीपासून पंढरपूर पर्यंत माऊलीच्या सोहळ्याबरोबर 10 लाख समाज असतोय. 10 लाख. एकही माणूस उपाशी राहत नाही. इतकं अन्नदान होतंय. अन्नदान करणाऱ्याला जगात कधी कमी पडत नाही. जन दिलं नाही त्याला शेवट खाऊ देत नाही देव. घास गिळी सत्ता हाती नाही. पाणी होता, दूध ओतलं, गेलं, गिळू दिला का घास? हा. आणि ज्याने अन्नदान केलंय, माणसं म्हणते बोलत बोलत जेवण केलं, पडल्या पडल्याच गेलं की हो काय सांगा. योग मोठा गमतीचा. नारदानं एक फोटोचं दुकान बघितलं. तो रामाचा फोटो 30 रुपयाला, तो कृष्णाचा 30 रुपयाला, तो मारुतीचा कोणताही घ्या 30. एवढे मोठमोठे फोटो 30-30 रुपयाला कसे? पण दुकान ओपन झाल्यापासून ह्याला गिऱ्हाईक नव्हतं, म्हणून स्वस्तामध्ये लावली भांडवल मोकळं करण्याकरता. आणि जरा बाजूच्या टेबलवर बघितलं, छोट्या फ्रेम मध्ये नटीचा फोटो, केस असे बाजूला, भोया कापलेल्या, टिकल्या लावलेल्या, डोळ्याला काजळ लावलेलं, होटाला लाली लावलेली, आणि ती अशी नटी केलेली. म्हणजे त्या नटीचा तो 100 रुपयाला आहे. देवाची 30-30 रुपयाला. सध्या ह्या नटीचा भाव जास्त आहे. आणि नारदाला एवढा आनंद वाटला, शास्त्रीजी नारदाचाच फोटो त्या नटीच्या जवळ होता. शेंडी, संजाप, त्रिपुंड्र, गळ्यात तुळशीच्या, रुद्राक्षाच्या, स्फटिकाच्या माळा, जानव उपरनं पांघरलेलं, हातात चिपोळ्या, गळ्यात विना, महाराज खडाव, पितांबर नेसलेला असे. ते म्हणले
नटीच्या शेजारचा जो नारदाचा फोटो आहे, कोणी विचारायलाय? वेश बदललेला नारदच विचारायलाय दुकानदाराला, तोही 100 रुपयाला का? नुसत्या चौकशा करायला घ्यायचा का तुम्हाला? किंमत सांगा ना. तुम्ही 100 रुपये देऊन नटीचा फोटो घेतला की नारद त्याच्यावर फुकट. किती अपमान वाटला असं. देवावर नारद फुकट द्या रे, नटीवर नका. देवाला सांगितलं भाड में जाय दुनिया, अजिबात अवतार घ्यायचा नाही. मरू दे, पुण्य करणारे चांगलं करतील आणि पाप करणारे दुःख भोगतील. आपल्याला काय, जे पेराल ते उगवल, जसं कराल ते भोगाल. हा महाराज, जगामध्ये देवानं अवतार घेतला नाही, धर्म ग्लानीला जाऊ लागला आणि धर्म रक्षावयासाठी करण्यासाठी आमाशी सगळ्या संतांनी महाराज अवतार घेतला. जगाच्या कल्याणा संतांच्या उडत हे जन न देखवे, डोळा येतो कळवळा मनोनिया. संतांनी अवतार घेतल्याबरोबर देव म्हणला, मी अवतार घ्यायचा बंद केला आणि तुम्ही का घेतला? तुमच्याशिवाय मला करमत नाही, मलाही घ्यायचा अवतार. म्हणले आता कलियुगामध्ये तुला देव म्हणून अवतार घेता येणार नाही. भक्त रूपे तुम्हीच धरा विश्वंभरा अवतार. तुम्हाला भक्ताच्या रूपाने यावं लागल. मग सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्तीदातार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मा सोपान तो झाला. भक्ता आनंद वर्ताला, आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे बाई. तिन्ही देव जैसे परभणीचे ठसे. परभणीचे का म्हणतो माहितीये का? परभणी माझा जिल्हा आहे. नामदेवराय माझ्या जिल्ह्यातले, जनाबाई माझ्या जिल्ह्यातल्या, सोपान काका माझ्या जिल्ह्यातले, आमचे आजोबा जगमित्र नागा माझ्या जिल्ह्यातले, ज्ञानोबारायच्या समाधी काळामध्ये होते महाराज. तस देव संत रूपाने अवतीर्ण झाले. कशा करता? कशा करता त्याचं उत्तर निळोबारायनं अभंगाच्या बरोबर लोकांना कळालं, टाळी वाजवायची. कारण
भगवंताचं नाव घेऊन टाळी वाजवली की ज्या पापामुळे आम्हाला दुःख होतं ते पाप नाहीसं होतं. महाराज हे खोटं वाटत असेल तर 750 वर्षापूर्वी सेना महाराजांना सांगितलं. टाळी वाजून विठ्ठल म्हणलं. विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल विठ्ठल जप करी पापा निर्मूळ. महापाप राशी त्याची झाली होळी, वाजविता टाळी विठ्ठल नामी. हातावर पाप आणि पुण्याच्या रेषा असतात, काही सुखाच्या रेषा असतात, काही दुःखाच्या रेषा असतात. विठ्ठल म्हणून तुम्ही टाळी वाजवली की पापाच्या रेषा जळायला सुरुवात होतात. भविष्य बघत असताना वराह मिहीर नावाचा ज्योतिषी होऊन गेला भारतामध्ये. त्याने हातावरच्या रेषेचं भविष्य सांगितलंय. त्याला ज्योतिषशास्त्रामध्ये हस्तसामुद्रिक म्हणतात, इंग्रजीमध्ये पामिस्ट्री म्हणतात. आपण ज्योतिषाकडे भविष्य पाहायला गेल्यावर अण्णा काय दाखवतो त्याला? हात. हात बघितल्याबरोबर ते म्हणते तुमच्या हातात पैसा आहे पण पैसा टिकत नाही, तुम्हाला दानधर्म घडत नाही आणि तुम्हाला अन्न सुख नाही, तुमच्या जवळचीच माणसं तुम्हाला दुःख देतात, तुमची मंडळीचं पटत नाही. ते मला असं मोघम नका सांगू. कोणत्या रेषेचं कोणतं सुख आहे का दुःख आहे सांगा. त्यांनी सांगितलं मनगटापासून मधल्या बोटापर्यंत उभी रेख गेलेली असते, ती ज्याची ठसठशीत असते त्याच्याकडे पैसा येतो. महाराज पैसे येते तो पण कुठं जाते तेच कळत नाही. बोरला पाणी लागणं महत्वाचं नाही, पाणी टिकलं पाहिजे. पावसाळ्यात भडभड भडभड, उन्हाळ्यात खडखड खडखड. अन्न खाल्लेलं पचलं पाहिजे. एक्सपोर्ट इम्पोर्ट नाही, माझ्या पदरचं नाही, तुकोबारीचं प्रमाण देतो. रसना अनावर तुका म्हणे ढुंग वाहे, तुकोबारीचं प्रमाण आहे. पण महाराज कोणीकडे पैसे जात असतील? ऐका, धनरेषेच्या करंगळीकडच्या बाजूला जर फुली असेल तर त्याला अनभिज्ञ अनोळखी लोक जवळ येतात, गोड बोलतात, दोस्ताना पाडतात, पैसे घेतात, बुडवून जातात. धनरेषेच्या अंगठ्याकडच्या बाजूला फुली असेल तर आप्त इष्ट नाते गोते सोयरे दायरे पाहुणे रावळे, पोरीचं लग्न आहे, पोराचं शिक्षण आहे, म्हाताऱ्याला दवाखान्यात नेले, द्या बाबा आम्ही तुमचे फेडू बाबा, तुमच्या इथं रोजी रोजगार करून फेडू, द्या बाबा, गोड बोलून घेते. पोरीचं लग्न होऊन तिला लेकरं होते, पोराचं शिक्षण होऊन त्याला नोकरी लागते, म्हातारं दुरुस्त होऊन येते. यानं मागितले ना पैसे, झालं ना तुमचं काम, द्या ना पैसे. देऊ ना, बुडवायलं का मी? देऊ नाही नाही, पण गोड बोलून घेताना आता देताना आणि नाही देत काय करणार? बुडाली. महाराज धन टिकेल कधी? लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैशी. धर्मामध्ये धन खर्च केलं की ते धन टिकतं. महाराज तुम्हाला चांगल्या कामाला दान द्या वाटते का? कशाहून ओळखाव? ज्याची करंगळी 2 कांड्याच्या वर आहे त्या चांगल्या कामाला तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साह्य देत आहे. फुलना फुलाची पाकळी. ज्याचं 2 कांड्या इतकीच करंगळी, वैसे शास्त्री समाज बघितला, वा 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 वा, काय भजनी मंडळ, काय वाजवणारे, काय म्हणणारे, काय समाज, काय पक्वान, काय डोंगर, काय झाडी, काय शहाजी बापू. गोड बोलल. पण वायसे शास्त्रीने हात जोडले, अशा चांगल्या कामाला काय करते निघते, देत काहीच नाही, गोड बोलते. आणि ज्याची 2 कांड्याच्याही करंगळी खाली येते, स्वतःही देत नाही, दुसऱ्यालाही देऊ देत नाही. तेच ते सप्ताह करायला काय खायचं निघायचं, कीर्तनाला नाही ना कशालाच नाही. महाराज आम्हाला असू द्या असू द्या. बारकारे. आणि महाराज लेकरानं खोड्या केल्याशिवाय लेकराची मजा बी नाही हो. आता
आता एक मी साधू सारखा वागायलो, आळंदीत असताना लई बदमाशी करीत होतो, मारा मारी भांडणं. शास्त्री महाराज तुमच्या इथं कधी कोणी कॉपी केली का शाळेत वगैरे? मी संस्थेत महाराज विचारसागराची कॉपी केली होती. नाही तर बुवा म्हणायचे मार्क कमी पडले की तुला बाहेर हाकालून देईल, आणि बाहेर जाऊन मधुकरी मागायची लाज वाटत होती म्हणून संस्थेतच राहायचं. आणि मग संस्थेतच राहत असल्यामुळं हे सगळे गुरुजी जेवायला गेले की त्यांचं प्रश्नपत्रिका बघायची ना अगोदरच लिहून 100ला 100 मार्क, ओवे अभंग पाठ. आणि असं मन म्हणलं की एक बी यायचं नाही. आणि मग बघून लिहितोस का काय? महाराज आमच्या वडिलांना मारलं. वडील संस्थेचे 1930 ते 1937 लक्ष्मण महाराजाकडले. मला म्हणले इथं कॉपी करशील तिथं कीर्तनाला उभा राहिलो तुझा बाप आहे का? तुला कळल तितकंच बोल, पाठ करून बोलू नको, कॉपी करून बोलू नको, तुझं स्वतः. म्हणून एकमेकाच्या कीर्तनाच्या कॉपी होत्यात महाराज, माझ्या कीर्तनाचे होत नाही. कोणत्या वेळेस कुणीकडे उधळल काही सांगता येत नाही. काही माणसं म्हणले काय महाराज बोलले 2-2.5 तास अभंगाचा पत्ताच नाही, पाठच केलेलं नाही. म्हणून माझ्या कीर्तनात कधीच मी प्रमाण म्हणत नाही, मला येतच नाही, भजनच येत नाही. आणि सगळ्यात अवघड भजन आहे महाराज. त्याच्यामुळं महाराज अन्न सुख, ज्याच्या अंगठ्यावर जव नावाचं चिन्ह आहे त्या बाईनं स्वयंपाक केला तर 10 माणसाचा स्वयंपाक केला, 15 माणसं जेवतील आणि 2 माणसाचं शिल्लक राहील, अन्नपूर्णा. आणि ज्या बाईच्या अंगठ्यावर जव नावाचं चिन्ह नाही, 10 माणसाचा स्वयंपाक करू द्या, 8च माणसं जेवतील, 2 उपाशीच राहतील, तिचं नाव अन्नपूर्णा. पुरवठी येतच नाही. हा महाराज मंडळीचा ज्याच्या मधल्या बोटावर पुरुषाच्या पद्म नावाचं चिन्ह असलं, गरिबी असू द्या, मोलमजुरी करू द्या, बायको नवऱ्याला सुख देईल, नवरा बायकोला सुख देईल, मेड फॉर इच अदर. ज्याच्या मधल्या बोटावर चक्र असू द्या, बायकोनं सांगितलं माझी तब्येत बरोबर नाही आणि तुमच्या करता उपाशी कसं करते स्वयंपाक? हा बस गाडीमध्ये पैसे काय कमी आहेत का? गाडी मोटरा सगळं. आणि लगेच महाराज गाडीत बसविलं, जामखेडला नेलं, पंचतारांकित हॉटेलमध्ये नेलं, पैसे फेकलं, पद्धतशीर जेवण केलं, बडीसोप खात का दात कोरीत गाडीत बसली. बायकोनं खिडकीतून बघितलं. काय बघायलीस? बघा ना साड्या किती चमचम. वळविली गाडी. घे काटापदराची घे, तसरशीलची घे, शिफॉनची घे, कॉटनची घे, 9 वारी घे, 6 वारी घे 15 साड्या. एवढ्या काय करायच्या? कीर्तनाला वेगळी, हरिपाठाला वेगळी, प्रवचनाला वेगळी, दिंडीला वेगळी, संडासला वेगळी, स्वयंपाकाला वेगळी, मैतीला वेगळी, लग्नाला वेगळी. घे दागिने घे. आणि एके दिवशी काय की बायको हसत हसत म्हणली आज मला स्वयंपाकच करू वाटणं, चला ना हॉटेल म्हणजे मुस्काड फोडील म्हणला, थोबाडीतच देईल. घर भरलेलं असताना तुला हॉटेल सुद्धा. मी नग म्हणलं तर बळच नेता, माझ्याकडं तू नांदायला आलीस, मी नांदायला आलोय का? भोपळं येळीवर पडलं तरी भोपळं चिरतं, येळी भोपळ्यावर पडली तरी भोपळंच चिरतंय. आणि तुला नवऱ्याची सेवा करा, सुधार माहेरी. आणि तुला वाटल लगेच मी न्यायला येईल, संध्याकाळपर्यंत दुसरं लग्न. त्या केशवचं नाही झालं म्हणून काय झालं? हे चक्र. आणि शंख असल्यावर 5 पोराच्या पाठीवर जागीरदाराला मुलगी झाली, अतिशय सुंदर. आणि तिला बघायला आले. खरं सांगा जुन्या काळात म्हातारी माणसं बघायला जात होते, ठरवून येत होते ना. आता पोर ऐकणत आम्हाला लग्न करायचं, म्हाताऱ्याला काय? म्हाताऱ्याची एक गाडी, पोरायची एक गाडी. म्हातारी आपले नटून थटून निघालेत, पोरं सुद्धा अंगे सुटम, पाये बुटम, नेके नेकटॉय कॉलरम, जंटलमॅन सारखे निघाले. बघितलं, पोरीला सांगितलं हे पोहे, हे उपमा, हे शिरा, हे सुशिला, हे शकुंतला, हे कॉफी, हे दूध, हे चहा नेऊन देन, तुला बघायला आलेत, बोल. तिनं ठेवलं. बघा घ्यायचं तर घ्या, खायचं तर खा, प्यायचं तर प्या. म्हाताऱ्याने बघितले, 1 नंबर महाराज, 1 नंबर सुंदर मुलगी, नाव ठेवायला जागा नाही.
नवरा मुलगा कोणता आहे ते दाखवलं महाराज. महाराज असं नटून थटून ते बसलेलं. त्यानं बायकोकडे पाहिलं, पोरगी त्याला पटली आणि त्या पोरीलाही तो पटला. बघायचं कोणत्या गावचे किती शिक्षण आहे, नाव काय, छे छे छे. त्या पोरीनं फक्त असं केलं, इतकं केलं की ते उल्लू, आताच करायचं लग्न, आताच करायचं. ते म्हणले नाही, आम्हाला 10 ठिकाणी बोलवलंय, आम्हालाही बोलवावं लागतंय महाराज, माणुसकी आहे. लग्न ठरलं, मंडप सजला महाराज. 11:35 लग्न, 2:15 वाजले. ते ब्राह्मण ओरडले, नवरीचे मामा नवरीला घेऊन या, नवरदेवाचे मामा नवरदेवाला घेऊन या, वेळ झालेली आहे, मला दुसरीकडे जायचंय. नवरीच्या मामानं नवरीला आणून उभं केलं. ते मुंडवळ्या वगैरे सगळं नटून नवरदेव मंडपात निघणार. स्पीकरवाले एवढे हुशार महाराज. महाराज आल्यावर इथं पण मला पटलं बरं का, दरवाजात उतरल्या बरोबर लगेच लावलं. हो, नाही तर महाराज आल्यावर काही नाही. नवरदेव पुंगळ्याची छत्रीन पेलेले दोस्त, ह्याचं पाय बूट अन सॉक्सन, इनशर्टन, कोटन, जॅकेटन, हातात हळकुंडन, अंगठ्यान, लॅकेटन, ब्रेसलेटन, लगेच महाराज मळवटन, गालाला टिकलान, होटाला लाली, मुंडोळ्या बांधलेल्या, पगडी, त्या पगडीचा तुरान, हातात चाकून, चाकूला लिंबू. ते उतरलं. बहारो जूते बरसावो मेरा बेवकूफ हे बहारो फूल बरसावो मेरा महबूब आया है. आणि ते असं येतंय महाराज. उभा राहिले. खरं सांगा, तुम्ही ज्या मंडपात आहे तिथून तुमचे अक्षदा फुलं नवरा नवरीवर पडतेत का? पण सावधान म्हणल्यावर फेकता का नाही तुम्ही? मग हे असले पोर वंजळ वंजळ अक्षदा, नवरा नवरीवर नाही, बामन लय वाढायले महाराज. खरं सांग का, चांगले मंगलाष्टक म्हणणारे जर असले तर आताही लग्न करायला मी तयार आहे. पण ते बामन असे म्हणते, गंगाशी नरड्यावर पाय द्या वाटते. असे मंगलाष्टक आहे नाव, कसे ओरडत येत. हा, मग ते पोर बामनावर तदेव लग्नम सुदिनम तारा. नवरदेवानं नवरीला हार घातला. तुमच्या वेळेस होतं का नवरदेवाला उचलायचं? कुठून काढले हे? लग्न कार्याची मंगल कार्य असल्यामुळं टिंगल करी जाऊ नका. वारकरी संप्रदायामध्ये टिंगल करणाऱ्या महाराजाला जास्त कीर्तन आहेत, पैसे जास्त आहेत. खरं सांगणाऱ्याला तुका म्हणे सत्य सांगे येऊत रागे येते. ते खरं सांगणाऱ्याला म्हणून म्हण आहे, खरं बोललं की सख्या आईला राग येतोय. योगा योगानं नवरीनं हार घालायच्या वेळेस त्या 4 जणांना उचललं. त्या मुलीचा हात पुरला नाही. सगळे हसले, तिला वाईट वाटलं. खाली टेकवलं, पुन्हा हार घालायला गेलं की पुन्हा उचललं. ती पोरगी एवढी तापट होती, तिनं ओळखीच्या पोराला हार घातला आणि ते निघून गेले. नवरदेव तिथंच आहे आणखी. धोबिका कुत्ता घरकाना घाटका. कधीही मंगल कार्याची टिंगल नाही. कीर्तन हे सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. म्हणून तुमच्या हातावरच्या रेषा बदलण्याची ताकद या विठ्ठल नामामध्ये. म्हणून त्यांनी हे जगाला शिकवलं, करा विठ्ठल स्मरण. टाळी वाजून विठ्ठल म्हणलं की तुम्हाला हे संतांनी, देवाचं रूप घेऊन आलेल्या संतांनी. म्हणून देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. म्हणून कोणताही महाराज टाळी वाजून विठ्ठल म्हणायला सांगतो, विठ्ठला विठ्ठल. डवचिल्यावर तर मदाड बैलही चालतंय की हो. म्हणल्यावर मी टाळ्या वाजवी न. आणि तुम्ही मनानं टाळी वाजवतो. कीर्तनाला आल्यावर 1 नंबरचा हुशार, सांगितल्यावर ऐकतो 2 नंबरचा हुशार. आणि सांगितलं तरी ऐकत नाही. महाराजाला म्हणतो एवढे शब्द केले, एवढे महाराज आणले, पठ्ठ्यानं नाही वाजविली टाळी. आमचं काही नुकसान झालं का? आमचं पाकिट कमी पडलं का?
नाही महाराज, बरोबर नाम घेणाऱ्याला वाया जाऊ देत नाही, नाम घेता वाया गेला. आणि हे त्यांच्या सामर्थ्यामुळे देवाचं सामर्थ्य ते संतांमध्ये, देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा, देवाशी अवतार भक्ताशी संसार दोहीचा विचार एकपणे. म्हणून देवामध्ये कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी शक्ती, संतांमध्ये तीच शक्ती. म्हणून ते देवाचे खरे अंश. हेच तुकोबाराय अभंगा निळोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात मनोनिया सामर्थ्य अंगी, 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 मनोनिया मनोनिया सामर्थ्यांगी. ते हरीचे 7 अंश असल्यामुळं त्यांच्यामध्ये हरी जितकं सामर्थ्य तितकं यांच्यामध्ये. 2 उदाहरणं देतो 5 मिनिटांमध्ये, सेवा समाप्त करतो. भगवान गोपाल कृष्ण द्वापार युगामध्ये कृष्णानं ओळखलं पुढे पाऊस कमी पडेल, डोंगराचं खच्चीकरण होईल, झाड तोड होईल, पुढे जगाला सांगावं लागल शासनाला पाणी अडवा पाणी जिरवा, झाडे लावा झाडे जगवा, बेटी बचाव बेटी पढाव, हे सांगावं लागल. इंद्राचा यज्ञ बंद केला आणि गोवर्धनाची पूजा. इंद्राला कळाल्याबरोबर तो रागात आला आणि त्यानं संवर्तक नावाचे मेघ सोडले. घर सोडून अंगण परदेशी सगळे गोवर्धनाच्या जवळ आले. गाई वासर गवळणी गोपाळ कृष्ण आणि आभाळ आलं. त्यावेळेसही कृष्णाच्या, तुम्हाला वाटतं का रामाच्या विरोधात कृष्णाच्या विरोधात लोक नव्हती? चांगल्याच्या विरोधात आजही आहेत. जागतिक कीर्तीचं राम लल्लाचं 77 युद्ध विद्ध झाले तिथं. 77 वेळेस मंदिर बांधलं, मंदिर मुसलमानानं पाडलं, मशीद बांधली, मशीद हिंदूनं पाडली, पुन्हा मंदिर बांधलं. 77 वेळेस. पण यावेळेस संपूर्ण जगातलेच लोक एक झाल्यामुळं आमचे तुकोबारे सांगता भुंको ते त्या द्यावे भुंको, आपण नाही त्याचे शिको. भुंकणारे भुंकत असते. जागतिक कीर्तीचं महाराज, अरे लोकांना दान दिलेले पैसे मंदिरा करता कोट्यावधी झाले, मोजता येईनच पैसे, इतके लोकांना दिले त्या काळात. शरद कुमार कोठारी, रामकुमार कोठारी त्या बाबरी मशिदीच्या वेळेस व्ही.पी. सिंग त्यांनी महाराज गोळ्या घालून मुलायम सिंगनं माणसं मारले हिंदू असून.
आता सत्ता हत्या आल्यामुळं आमच्या हिंदूच्या गणपती उत्सवाच्या मिरवणुकीवर 3ऱ्या मजल्यावर एक मुसलमानाचा पिचकारी टाकली. आदित्ययोगी बुलडोजर स्वामी त्यानं बरोबर ओळखलं कोणती बिल्डिंग आहे, बुलडोजरच लावलं. 3 मजली बिल्डिंग पाडून टाकली. थर कापायलेत लोक. हा, शिवाजी महाराजांना हिंदूनं साथ केली वाटतंय का? शिवाजी महाराजाचे सावत्र भाऊ एकोजी राजे विजापूरच्या मुसलमानाच्या सैन्यामध्ये आले शिवाजी महाराजाला पकडण्याकरता. शिवाजी महाराजावर कृष्णाजी भास्कर नावाच्या मुसलमानाच्या ब्राह्मणाच्या माणसानं पहिला जंब्या चलवला. मग अफजल खानानं धरलं. हे इतिहास आपल्याला खरा सांगत नाही तो. हा, बाहेरचे नाही, चिवडून या नाशी तुझ्या घरच्याने केली. इंद्राचा यज्ञ बंद केला आणि गोवर्धनाची पूजा. ऐकलं पोराचं, म्हणले ना आता घर सोडून, आता पावसामध्ये मेले. नंदराजाने विचारलं कृष्णा काय करा? बाबा आपण इंद्राचा यज्ञ बंद करून कोणाची पूजा करायला? गोवर्धनाची. गोवर्धन आपल्याला सांभाळील ना, गोवर्धन सांभाळील. कसा? किती हिम्मत असेल. पेंद्या सुदाम्या वडजा वाकुड्या बवड्या श्रीदाम्या मधुमंगळ यांना सांगितलं चौकून व्हा. 84 कोस क्षेत्रफळाचा गोवर्धन शक्ती परमात्म्याची, आणि उचलला सगळ्यांनी. 7 दिवस 7 रात्र त्याच्या खाली. माणसं म्हणतील वरून पाऊस पडत असेल, खाली वगळ येत असेल. देवय महाराज योग कर्म सुकौशलम. त्यांनी फोन नंबर फिरवला. 99 21 241 999. अगस्ती ऋषी जेवण केलं का? हो. कधी केलं? त्रेतायुगामध्ये रामप्रभूच्या लग्नामध्ये जनक राजाच्या इथं. पाणी पेलं का? नाही. का? मला पाणी कमी परवडत नाही, पोटभर पाणी लागतंय. आचमनामध्ये समुद्र पेला होता, मग या म्हणले पाणी प्यायला. आणि त्यावेळेस भगवान कृष्ण परमात्म्यानं सांगितलं शेषाला, केशाला नाही, शेषाला सांगितलं कोल्हापुरी बंधारा घालायचं आणि एकच बाजूनं तोंड सोडायचं. वरून धो धो हत्तीच्या सोंडेसारखा पाऊस पडत होता आणि अगस्ती मुशी ओंजळ धरून पाणी पित होते. 7 दिवस 7 रात्र पापणी लवेपर्यंत पाणी बंद नाही. भिजले असतील, सुजले असतील, कुजले असतील, फुगले असतील. संवर्तक नावाचे मेघ काढून घेतले. 7 दिवसानंतर ढग दिसले, काढून घेतलेले. आणि मग कृष्ण म्हणला आता सगळे बाहेर चला. तिथं ठेवला डोंगर. बघितलं तर कृष्ण परमात्मा एकमेका देवमुखी मस्त शिदुऱ्या 56 प्रकारचे भोग खायलेत. नारद ऋषी म्हणले इंद्रा तुझं इंद्रपद राहत नाही, तुझा देव गौडा होतोय. सरकारच्या विरोधात बोलण्यावर होतच महाराज. सत्ता होती त्यावेळेस लालू प्रसाद काही बोलत होता ना यादव. सत्ता गेली, चारा घोटाळ्यामध्ये जेलमध्ये. आता कधी ना कधीतरी वशिला महाराज कुठपर्यंत चलत असतो, इथपर्यंत. पुन्हा शेवट देवाच्या हातात आले, देवाजीच्या मना. योगानं नारद ऋषी तुम्ही, अरे मी काही बोलू, तुला अक्कल नसावी का? आता पाया पड. आणि मग महाराज इंद्र शरणाला कामधेनूच्या काशेखाली बसून त्याला पूजन केलं कृष्णाचं. त्यावेळेस नैसर्गिक आपत्ती आली की भजन कोणतं? गिरिराज धरण प्रभू तेरी शरण, गिरिराज धरण प्रभू तेरी शरण. गोवर्धन गिरधारी एक डोंगर उचलला. किती उचलले हनुमंतरायानं? बड़ों की हो तो बड़ाई दिन का कछुन होय, इतने गिरी हनुमान उठाय गिरीधर कहे नकोय. देवाने एकदाच एकच डोंगर उचलला, गिरीधर गोपाल. मोठ्याचा मोठेपणच आहे. तीच पद्धत पुन्हा संत महात्म्यांनी चमत्कार केला. तिथं इंद्राचा गर्व हरवण्याकरता भगवंताने गोवर्धन पर्वत उचलला.
इथं चांगदेवाची भ्रांती नाहीशी करण्याकरता भगवंतानं भिंत चालवली माझ्या ज्ञानोबारायानं. म्हणून हरावया कलीचे दोष साचे, म्हणून सामर्थ्यांगी. ज्ञानोबारायानं रेडा बोलवला, अरे नवल नाही जिवंत होता बोलवला. नामदेवराया तीर्थयात्रा करीत करीत दिल्लीला गेले आणि तिथं कीर्तन भजन नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे. आणि त्या नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये एवढा आनंद, मुसलमानाचे लोक टाळ्या वाजून विठ्ठल विठ्ठल करू लागले. महाराज आपले हिंदूचे माणसं राम मंदिराची टिंगल करायले. एक तरी मुसलमानाचा दाखवा जो त्यांच्या मशिदीची टिंगल करील. एक तरी ख्रिश्चनाचा दाखवा त्यांच्या चर्चची येशू ख्रिस्ताची टिंगल करील. हे हिंदूला शाप आहे. हिंदूला हिंदूच मारक ठरतात. म्हणून मन आहे कोराडेचा दांडा गोताला काळ. लगेच हरली चांगयाची भ्रांती. पण तिथं एक मुसलमानाचा राजा त्या राजाकडे गेला. हुजूर जहापना खाविन वो नामदेव बरगे कीर्तन भजन करने आया है. अपने मुस्लिम लोग वहाँ भजन कर रहे, विठ्ठल विठ्ठल बोल रहे. चलो ये अपना इस्लाम खतरे में. तलवार काढूनच निघालं ते महाराज. तलवार काढून कीर्तन चालून गायाशी जाऊ लागली. गायच्या मानेवर तलवार टाकली की दोन तुकडे थडपड थडपड रंग रक्ताच्या चिळकांड्या. अगर सच्चा इबादत करता है, सच्चा कीर्तन करता है तो गाय को उठाओ. कापलेली गाय उठा. कितने दिन में उठा नहीं तो तेरा मुंडा छट दूंगा. नामदेवराय म्हणले 3 दिवसात. त्रिवार 3 दिवस नामदेवराय रडत होते. राजा आला तिसऱ्या दिवशी. उठाता का नाही. नामदेवरायानं उचललं मुंडकं, कापलेलं, जोडल्या बरोबर गाय जिवंत झाली. भॅ करीत चलाली. पळाल्या बरोबर राजानं तलवार फेकून दिली, कान धरलं. अल्हम्दुलिल्लाह करिश्मा हो गया. राजानं मुसलमानाच्या माळ घातली, भजन करू लागला. आणि आपली हिंदूचे माणसं लांबून बघतात काय कीर्तन. हे बिघड. महाराज कधी जमिनीत खरं सांगा तुम्ही तण पेरता का धान पेरता हो? तण पेरता नाही, धान जपावं लागतं. तण आपोआप येतं. वाईट गोष्ट आपोआप येते. महाराज खरं सांगा तुम्हाला मृदंग आपोआप आलं का? या लेकराला भजन आपोआप आलंय का? पडिले वळण इंद्रिया. लहानपणापासून शिकवावं लागते. आपल्याला शिकविले काय? आपल्या साळकाया महाळकाया याच्या लेकराला जवळ घेऊन वंड्या त्याला बायको कशी पाहिजे छान छान गोळी गोळी पान मुस्कडीतच द्यावं. आपल्याला हरे कृष्ण हरे राम म्हणायला शिकविले का? धर्मक्षेत्री कुरुक्षेत्री सुंदर ते ध्यान रूप पाहता लोचन हे शिकविले का? आपल्याला शाळेत काय शिकवायलेत? जॉनी जॉनी एस पप्पा, ईटिंग शुगर नो पप्पा, किलिंग लाईफ नो पप्पा, ओपन युअर माउथ. महाराज भास्करगिरी महाराजाकडे माझं कीर्तन होतं देवगडला. आणि अचानक डॉक्टर भागवत कराड आले, केंद्रीय मंत्री अर्थमंत्री. आणि समोर दिसल्याबरोबर मी जरा नुसतं गळ्यात माल घालून गण लावून देव देव करा माणूस सांगणारा नाही बरं का. मला एकच आहे, हिंदू एक झाला पाहिजे, वारकरी एक झाला पाहिजे. माझ्या ज्ञानोबारायाचं स्वप्न आहे नेळविली माती वैष्णवाची. आणि म्हणून त्यांना सांगितलं, साहेब तुम्ही आत्ताच्या आत्ता सूचना द्या. तुम्ही केंद्र सरकारमधले तुम्ही सूचना द्या. आमच्या शाळेमध्ये अंड्याचं वाटप नको. आणि माझ्या देखत त्यांनी तिघालाही फोन लावला. अजितदादाला लावला, देवेंद्र फडणवीसला लावला आणि एकनाथ शिंदेला लावला. आणि सांगितलं उद्या आम्ही सर्क्युलर काढू. आणि तुम्हाला काजू बदाम पिस्ते द्या, फळं द्या, दूध द्या, अंडेच दिले पाहिजे. आणि टीव्हीवरची बातमी बंद झाली पाहिजे. संडे हो या मंडे रोज खाऊ अंडे. आणि ह्याला काही होत नाही. आमचा भाऊ डॉक्टर आहे, ते म्हणते ह्याला काही होत नसतं. हे म्हणलं मग जंत खातो का? शेवयासारखे जंतही खावं. किळस येते. मग तसंच आहे, किळस येते महाराज. बहु लाज वाटे चित्ता आणि का ती देवत. तिथं ज्ञानोबारायानं रेडा बोलवला. नामदेवरायानं
गाय वाचवली महाराज. मग ह्यांच्यात एवढी ताकद असून सुद्धा माऊलीच्या दरबारामध्ये स्त्रियेचा तो केला पुरुष उभा, जी निमिष मात्रे देह पालटिला. असमंजस नावाचा सूर्यवंशातला राजा, त्याला मुलीच होत होत्या. मुलगी झाली की कापून टाकील म्हणून मुलगी झाली. राणीनं सांगितलं काय करावं आता. दासी हुशार. आणि कधी लक्षात ठेवा, नवरा बायको संसार करत असताना बायको घराची इज्जत सांभाळणारी हुशार पाहिजे. मंत्र्यापेक्षा पीए हुशार असावा, राजापेक्षा प्रधान हुशार असावा, कीर्तनकारापेक्षा चोपदार हुशार असावा. महाराज इथं मला आनंद वाटायला बरं का, नाही तर कोणीकडे मला चोपदार. अरे मी त्याला धराव का त्याने मला धराव. आणि काही काही ठिकाणी तर महाराज अशी गमतीनं नाचायली चोपदार विना घेऊन. मी गपचूप जाय, उग हलायला जाशील पॅकाड मोडून जाईल. माणसानं अंगात ताकद आहे तोपर्यंत करावं सगळं. एकदा ताकद गाडी बिघडली की लय पळवी जाऊनी, कुठेही धडक बसते. म्हणून मी महाराज आपलं थोडकं राहिलंय आपलं काय नाही. आणखी 23 वर्षानं महाराज लग्न करणार आहे मी. तुम्हाला पत्रिका पाठवी. कारण आता 77 म्हणजे 23 वर्षानं 100 होते महाराज. त्यावेळेस कोण द्यायले, आम्ही मिळवायची. तुका म्हणे मुक्ती परनिली नवरी. देवाचं चिंतन करू लागल्यावर देव वाया जाऊ देईल. अरे दगडावर नाव पडलं रामाचं तर दगड वाया जाऊ दिला नाही. माकडानं नाव घेतलं तर माकडाची महाराज पूजा होऊ लागली, अस्वलाची पूजा होऊ लागली. अरे ते अस्वलानं सेवा केली राम अवतारामध्ये, म्हणून कृष्ण अवतारामध्ये त्याचे उपकार फेडण्याकरता त्या अस्वलाची मुलगी देवानं करून घेतली जांबुवंती. कोण म्हणतं देव उपकार फेडेल? सगळ्याचे उपकार. तुम्ही जितकं पुण्य करताल तितकं सुख देतो, जितकं पाप करताल तितकं दुःख देतो. मग महाराज हे टाळ घेऊन हटी टाळ दिंडी मुखी नाम गाणे गजर होतो बहुमोठ्याने न नाही. हे का एक आहे महाराज. हे जागतिक कीर्तीमध्ये क्रूरता आणायची नाही, भजनानं माणसं जिंकायची. म्हणून सांडोन या नानामध्ये देती सिद्धांत. आणि म्हणून भजन करून कौतुक करण्याकरता भजन केलं महाराज. नक्की ते देवच आहेत, नक्की देवाचेच अंश आहेत. याच्यापेक्षा मला जास्त सांगता येत नाही. निळा म्हणे संदेह नाही. संदेह म्हणजे संशय. निळोबारायला संदेह होता, संशय. माझे तुकोबाराया मला अनुग्रह न देता स्वर्गाला गेले, मी कसं जगायचं. निळोबारायानं अट्टहास केला आणि स्वर्गातून तुकोबारायला यावं लागलं. केला निळा, केला निळा, केला निळा पावन. म्हणून मला पूर्ण खात्री आहे, निळा म्हणे संदेह नाही, यदर्थी काही त्रिसत्य. त्याच्या करता एकदा 1 मिनिटामध्ये सेवा समाप्त. 3 सेकंद विठोबा रुक्माई, 3 सेकंद ज्ञानोबा राहायचं आणि 3 सेकंद तुकोबारायचं भजन करून महाराज तुम्हाला उशीर झाला माझ्यामुळं. म्हणून कृपा करा, शेवटी कृपा करा. माझं चुकलं तरी सांभाळून घ्या, माझ्यामुळं तुम्हाला उशीर होतोय. 4 घास जास्त खायचे दणकावून. अजिबात जोरात भजन केलं की अन्न पचतं महाराज. म्हणून एकदा मोठ्या प्रेमानं हात आहेत का? चला विठोबा
77 वेळेस युद्ध करून यावेळेस 22 तारखेला रामलल्लाचं दृष्ट लागण्यासारखं मंदिर, मूर्ती स्थापना, प्राण महाराज झेंडा लावलेला आहे तिथं, शिखर वगैरे. आपल्याला नाही जमलं तर मरण्याच्या अगोदर एकदा प्रभू रामचंद्राचं दर्शन. अरे अयोध्या तो झाकी है और काशी मथुरा बाकी है. काशीचं ज्ञानवापीमध्ये शंकराचं मंदिर आणि मथुरेचं माझ्या कृष्णाचं मंदिर होणार. आणि तिथपर्यंत आपल्याला जगायचं असेल, मध्ये मरण येऊ नये असं वाटत असेल तर मरणाला पलीकड ढकलण्याकरता एकच नाम आहे, तुकाराम. तुकाराम नाम घेता कापी वर हात. बघा 77 वर्षाचा म्हातारा मी, मृदंगवाल्याचे मृदंग, टाळकऱ्याचे टाळण, आपल्या टाळ्या 3 सेकंद भजन. जास्त भजन केलं तुकाराम महाराज विमान घेऊन आले तर आणखी सप्ताह पुढे, अगोदरच जायचं नाही. हे सगळं कार्य संपल्याशिवाय मरायचं नाही. कोण ऐकतंय जोरात? सगळ्याला कळावं. कीर्तन संपलं, पंक्तीला चला. तुकाराम 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 खरंच शिनलो होतो महाराज. पण तुमच्या सगळ्याचा जोश बघितला आणि मलाही म्हाताऱ्याला जोर आला. जास्त कीर्तन केलं. एक वाक्य बोलून माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. जितनी मेहरबानियां आपने की, जितनी मेहरबानियां आपने की, उतनी मेरी औकात नहीं. ये तो कृपा है जोग महाराज की, वरना मुझ में तो ऐसी कोई बात नहीं. विठ्ठल जय 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 विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल.